या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। काल सोलापूर शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले। विशेषतः प्रतापनगर परिसरात ड्रेनेज लाईनच्या अभावामुळे घराघरात पाणी शिरलं, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। पाणी साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। या समस्येमुळे अस्वस्थ झालेल्या स्थानिकांनी माजी सहाय्यक आयुक्त आणि सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली। नागरिकांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे। प्रकाश राठोड यांनी तात्काळ पावलं उचलत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधला आणि प्रतापनगरात पाहणी करण्याची विनंती केली। आज सकाळी 11 वाजता महापालिका अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रतापनगरात पाहणी केली आहे। सर्वेक्षणानुसार तत्काळ ड्रेनेज लाईनचं काम सुरू करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं। यावेळी नागरिकांनी प्रकाश राठोड यांचे आभार मानले। गेल्या 70 वर्षापासून रखडलेल्या ड्रेनेजच्या समस्येवर आता लवकरच काम सुरू होणार असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। या पाहणीवेळी प्रकाश राठोड यांच्यासोबत महापालिका अधिकारी अनिल जाधव, सेवा फाउंडेशनचे उमेश चव्हाण, संतोष जाधव, विनोद राठोड, सागर राठोड, राहुल राठोड यांच्यासह स्थानिक नागरिक रितेश चव्हाण, काशीनाथ राठोड, शक्ती चव्हाण उपस्थित होते। सोलापूरमधील ही समस्या लवकरात लवकर सुटावी यासाठी महापालिकेची पुढील कृती महत्त्वाची ठरणार आहे। अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा। धन्यवाद।